समाज आणि साहित्य एकत्र राहिलं पाहिजे. लेखक आणि लोक एकत्र आले पाहिजेत. या निमित्ताने साहित्य संमेलन होत असते. साताऱ्यातील साहित्य संमेलन निश्चितीच संस्मरणीय ठरेल, असा विश्वास आज ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी व्यक्त केला. सातारा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आज 19व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा प्रारंभ लिंबाळे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले होते. व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य माजी अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अमोल मोहिते यांची उपस्थिती होती. लिंबाळे म्हणाले, समाज सुधारणेच्या प्रेरणेने साहित्य संमेलनांची सुरुवात झालेली आहे. अशा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लोकांना लेखक, साहित्यिक पाहायला भेटतात, प्रकाशक भेटतात. या संमेलनानिमित्त सातारा जिल्ह्याचे नाव देशभरात होणार आहे. देशातील लोक संमेलनास भेट द्यायला येणार आहेत. 15 जानेवारीपासून हे संमेलन आले असून आपण जे नियोजन करीत आहे त्यात हे निश्चित. शहरातही संमेलनाची वातावरण निर्मिती केली जाईल. साहित्य महामंडळाने ज्या अपेक्षाने आमच्यावर संमेलनाची जबाबदारी दिली आहे ती सातारकर म्हणून आम्ही 100% पार पाडू, असेही मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले. साहित्य संमेलन सातारा पार पडतं, त्याच्या मंडप उभारणीचा आज कार्यक्रम सुरू झालेला आहे. काय सांगाल, काय भावना आहेत तुमच्या याच्यामध्ये? नाही, अतिशय सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाचा आणि एक अभिमानाचा क्षण आहे. आता अगदी हे काय म्हणायचं, शेवटचे 15 दिवस संमेलनाचे सगळे जे ते ह्याला आलेले आहेत आणि सगळ्यांना सगळीकडनं सहकार्य करून संमेलन हे यशस्वी तर होणारच, पण लक्षात राहील साहित्यिकांच्या, महाराष्ट्रातनं देशातनं येणाऱ्या सगळ्यांच्या, आणि काहीतरी सातारचं वेगळेपण आपलं इथे या संमेलनातनं दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सगळेजण आहेत, आमचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी वगैरे सगळेजण नियोजनामध्ये आहेत. साहित्य परिषदेकडनं पण आम्हाला सहकार्य मिळतंय. राज्य सरकारनं पण आपलं सहकार्य आपल्या सांस्कृतिक विभागानं दिलेलं आहे आणि नक्कीच हाच प्रयत्न आहे की जसं भाऊसाहेब महाराजांनी घेतलेलं संमेलन त्या काळात आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष सगळ्यांच्या लक्षात राहिलं किंवा त्याची चर्चा होत राहिली, तशीच इथून पुढची सुद्धा हे संमेलन आपलं 99 झाल्यानंतर ह्याची पण चर्चा, ह्याची पण आठवण ही साहित्यिकांच्या मनामध्ये राहिली पाहिजे, हा प्रयत्न आहे. महाराज, आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण पोहोचले? हो, 100% आम्ही भेटलोय. मी विनोद कुलकर्णी, आम्ही जाऊन त्यांना निमंत्रण दिलंय आणि एकदा पत्रिका झाली की आम्ही परत जाऊन ती पत्रिका त्यांच्यापर्यंत पोच करणार आहे. मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी म्हणजे या संमेलनाला भेट द्यावी, त्याबद्दल त्यांच्याशी आम्ही चर्चा वगैरे जे एका बाजूला महानगरपालिकांच्या रणधुमाळी असेल, दुसरीकडे साहित्यिकांची ही रणधुमाळी, कसं आहे बघा, आता हा मराठी साहित्य संमेलन हा राज्याच्या दृष्टीनं एक फार हे म्हणजे महत्वाचा हा सगळा कार्यक्रम असतो. व इलेक्शन जरी असलं तरी मला खात्री आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या इलेक्शनच्या ह्याच्यातनं पण वेळ काढून इथं येऊन भेट देतील, साहित्यिकांमध्ये बसतील आणि नक्कीच साहित्यिकांचं जे हे असेल ते ऐकण्यासाठी ते इथं येतील, एवढी मला खात्री आहे. ठीक आहे.